स्वामींचे धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर माझ्या सासऱ्यांचे देखील, की ज्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि ह्या चांगल्या अशा प्रांगणामध्ये मी तुमच्यासमोर काहीतरी बोलू शकतो आहे. आता मी शेवगावमध्ये कार्यरत आहे मागच्या 12 वर्षापासून आणि माझा जो कोर सब्जेक्ट आहे तो आहे बायोलॉजी. मला इथं आल्यानंतर कळलं की या ठिकाणी भरपूर लोक जे आहेत हे संस्कार तर घेत आहेत, त्यानंतर शिक्षण देखील घेत आहेत. जसं की आत्ताच एक दादाशी बोलणं झालं की तो बोरोके कॉलेजमध्ये BBA जे आहे म्हणजे बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ते करतायत. तर म्हणजे या ठिकाणी फक्त नुसतंच अध्यात्म नाही तर शिक्षण पण आहे, कारण ते दोघांची जोड असते आणि ती जोड जी आहे या ठिकाणी स्वामींच्या कृपेने आशीर्वादाने ह्या सगळ्याच गोष्टी इथं होत आहे. आता बाकीच्या गोष्टी तर नाही बोलणार, परंतु शिक्षण संदर्भात बोलणार मी. आता या ठिकाणी मला सांगता का तुम्ही कितवीची मुलं आहात सगळेजण? म्हणजे 4थी पासून पुढचे विद्यार्थी आहेत, बरोबर? ओके. आता कसं असतं 12वी नंतर काय करायचं, किंवा भरपूर वेळेस आपण बोलतो जे रेल्वेमध्ये जातात त्याच्यामध्ये सगळे UP, बिहार किंवा मध्य प्रदेश या ठिकाणचेच मुलं वगैरे असतात. मग आपल्या इकडचे का नसतात, त्याच्या मागचं काय आहे? आता मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या ठिकाणी लोको पायलट पण आहे. आपल्या इकडच्या मुलांना लोको पायलट ही संकल्पनाच माहीत नाही आहे, किंवा ते काय असतं तेच माहीत नाही आहे. तर मग कसं करणार आपण? त्याच्यामध्ये पण इंजिनिअरिंग आहेत, किंवा त्या ठिकाणी पण वेगवेगळे प्रकारचे शिक्षक तुम्हाला भरती झालेले पाहायला भेटतात. पण आपल्या इकडच्या मुलांना त्या पद्धतीने शिकवल्याच जात नाही. म्हणजे एक प्रॅक्टिकल जे आहे ते पण एज्युकेशन असणं फार महत्त्वाचं आहे, की आपण काय करायला पाहिजे. एक उद्देश जो आहे, आपण जेव्हा 10वी करतोय किंवा 12वी करतोय, थोडंफार आपला उद्देश असला पाहिजे. आणि जर उद्देश असेल तर त्या हिशोबाने आपल्याला वाटचाल करता येते. जसं की आत्ता मी एक रेल्वेविषयी बोललो, पण याच्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी आहेत. जसं की माझा विषय बायोलॉजी. आता बायोलॉजीमध्ये महत्त्वाचे 2 प्रकार आहे, एक लोअर फील्ड आणि एक हायर फील्ड. आता लोअर फील्डसाठी जाण्यासाठी आपण CET देत असतो, म्हणजे कॉमन एंट्रन्स एक्झाम. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत म्हणून त्याला MST CET असं म्हटलं जातं. आता भरपूर मुलांना MST CETचं फुल फॉर्म विचारला ते माहीतच नसतं, पण 12वी झाली आणि CET एक क्रायटेरिया तो द्यायचा म्हणून दिला जातो. पण सुरुवात आपण बेसिकपासून केलं पाहिजे. जर पाया मजबूत असेल तर बिल्डिंग ही जी आहे ती मजबूत राहते. तर सर्वात महत्त्वाचं असतं पाया मजबूत करणे, पाया बांधणी. तर तिथून आपण जाऊयात. तर MSTचा फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट किंवा एक्झामिनेशन. आता हेल्थ सेक्टर म्हणजे मेडिकल, आणि त्याच नंतर आपण बोलतो टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग. हे आपल्याला माहिती पाहिजे नाही. म्हणजे आपण दोन्ही गोष्टी करू शकतो, म्हणजे मेडिकल क्षेत्राकडे पण जाऊ शकतो, पण ते लोअर. जसं की आपण बोलू राहिलो B फार्मसी, D फार्मसी. आता दोघांमधला काय फरक आहे? तर म्हणजे हे 12वी नंतरचेच कोर्सेस महत्त्वाचं. पण आपल्याला तिथपर्यंत जर जायचं असेल तर मला असं वाटतं 7वीच्या नंतर जेव्हा तुम्ही 8वीमध्ये जातात तिथूनच तुम्ही फाउंडेशन घ्यायला पाहिजे नाही. फाउंडेशन घेण्यासाठी क्लासेसच लावा असा काही नियम नसतो. हे आता थोडंसं बाऊ झालेलं आहे की मोठे मोठे क्लासेस लावा, ट्युशन. आता आम्ही जे बनलो आम्हाला क्लासचं C पण नाही माहिती. आज आम्ही आज लाख क्लासेस वगैरे घेतो. आमचं एक वैशिष्ट्य असे सर की पासायदान जे आहे, क्लासचे नाव कोणते पण ठेवू शकत होतो, पण पासायदान या नावातच काहीतरी वेगळं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्या हिशोबाने आम्ही तो क्लासचं नाव निवडलं. आणि जे गरीब मुलं आहेत, गरजूवंत आहे, किंवा ज्यांना समजा सिंगल पॅरेंट आपण बोलतो, तर त्यांना आम्ही फ्री शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो. असं आमच्याकडं ह्या वर्षी 600+ असे विद्यार्थी आहे जे आम्ही 3 बॅचेसमध्ये रन करतो. परंतु आम्ही पहिले बेसिकच शिकवतो, पहिले 15 दिवस किंवा महिनाभर, की आपल्याला काय करायचं आहे. तुमचं टार्गेट म्हणजे उद्देश निश्चिती हे राहायला पाहिजे. त्या हिशोबाने तुम्हाला आणि पॅरेंट्सला आपण गायडन्स करतो. आत्ताच बोललो D फार्मसी, आणि D फार्मसी म्हणजे डिप्लोमा, B फार्मसी म्हणजे डिग्री. आता मुलं काय करतात, भरपूर B फार्मसी करून मेडिकल टाकतात. मग जर मेडिकलच टाकायचं असेल तर B फार्मसी करायची गरज आहे का? तुम्ही फक्त D फार्मसी करणार आणि मेडिकल टाकणार.
म्हणजे तुम्ही 3-4 वर्षाचा कोर्स करू राहिले आणि शेवटी तुम्ही मेडिकलच टाकू राहिले, तर हा डिफरन्स आपल्या इकडच्या मुलांना कळला पाहिजे. बी हो, तर बी फार्मसी काय केलं तर आपण काय करू शकतो, आपण स्वतःची कंपनी टाकू शकतो, आपण ड्रग मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये ड्रग्सचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी काहींना टॅबलेट्स माहिती आहे, कॅप्सूल्स माहिती आहे, जेली आहे, फोम आहे, सायरप आहे ना, ऑइंटमेंट आहे, हे जे पेस्ट आहे, क्रीम्स आहेत, ह्या गोष्टींचा डिफरन्स आहे. आणि मुलांना जर 8वीपासूनच या छोट्या छोट्या गोष्टी सांगत गेलो आपण तर 12वीला त्यांना ते जड जात नाही. आपल्या इकडं अजून एक चुकीची कन्सेप्ट अशी आहे की नीट केलं तर तुम्हाला MBBSच बनायचं. जसं इंजिनिअरिंगसाठी आहे, इंजिनिअरिंगचे 19 ब्रँचेस आहेत तसे मेन जर आपण पाहिले तर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगचा विचार करता तेव्हा तुम्ही मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. तसं तुम्ही मेडिकलला नीट केली म्हणजे MBBSच करायचं असं काही नाही आहे. तुम्ही BHMS पासून जाऊ शकतात. आता BHMSला 200-215 मार्कांवरती पण ॲडमिशन होतं. महत्त्वाचा गैरसमज असा आहे की नीट केल्यानंतर तुम्हाला जर मेडिकल क्षेत्रात जायचं तर करोडो रुपये लागतात. आता माझा एक विद्यार्थी आहे प्रथमेश काळे, त्याला कुठलेही ऑनलाईन लेक्चर्स नव्हते, फक्त आपल्या क्लासला होता. आणि हो, फक्त त्याचे वडील जे आहेत, आज काय लेक्चर झाले, आज तू काय लिहिलं, आज का ॲब्सेंट होता, ह्या सगळ्या गोष्टींची पॅरेंट म्हणून ते खबरदारी घेत होते. आणि आज का नाही काही होमवर्क दिला तुम्ही हे विचारणारे पण होते. त्यामुळं जबाबदारी वाढली आमच्यावर आणि त्याच्यावरती तो प्रेशर होता. तर तो विदाऊट एनी गॅप म्हणजे कुठलाही गॅप न घेता 720 पैकी 644 मार्क पाडले त्यांनी नीटला. आज तो 3rd इयर ऑफ MBBSला AFMC पुणे म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. याचा विषय असा आहे की जे करोडो रुपये लागतात असं काहीतरी म्हणतात. हो लागतात, पण कोणाला, ज्यांना मार्क नाही आहेत, ज्यांना नॉलेज नाही आहे, पण ज्यांच्याकडे पैसा खूप आहे, मग ते लोक पैसे भरतात. काही लोक फॉरेनला जातात, 22 लाख 30 लाखमध्ये ते करतात. पण त्याच्यात अर्थ नाही, कारण तिथं फक्त काय केलं जातं, तिथं फक्त थेरॉटिकल शिकवलं जातं, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जात नाही. आपल्या इकडं इतकं कडक काय आहे, कारण आपल्या इकडं जे मेडिकल सेंटर आहेत, प्रॅक्टिकल सेंटर्स आहेत, बॉडी अवेलेबल असते जिथं तुम्ही सगळे एक्सपेरिमेंट्स करू शकतात, सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि म्हणून याच्यासाठी नीट क्रायटेरिया आहे. पहिले तर नीट नव्हतं, पहिले एम्स होतं, हे आपल्याला माहिती पाहिजे नाही. मुलांना जर डॉक्टरकडे जायचं तर एम्स दिल्ली हे सगळ्यात महत्त्वाचं, NCERT पॅटर्न असतो, आपल्याला माहिती पाहिजे नाही. आता तुम्ही लहान लहान पोरं आहे 5वीचे, इतकं जड गोष्टी नाही कळणार, मला पण माहिती आहे. पण आत्तापासूनच जर सुरुवात केली तर ह्या जड गोष्टी भविष्यात सोप्या होऊन जात असतात, आहे की नाही. म्हणजे मुलांना थोडंसं बौद्धिक क्षमता वाढवू शकतो आपण, आणि ती वाढवली आज काही कळणार नाही, पण ह्या गोष्टी कुठंतरी कानावरती पडलेल्या असतात. नाही हे असं आहे, असं केल्यानंतर असं होतं आहे, हे आपण बोलतो. आणि माझ्या विद्यार्थ्याला कुठलाही 1 रुपया पण लागत नाही, त्याचा सर्व खर्च जे आहे ते गव्हर्नमेंट उचलतं आहे. आता तसं एका वर्षाचा खर्च AFMCचा आहे 24 लाख रुपये, जर तुम्ही एन्क्वायरी सर्च केलं तर. पण ते सर्व गव्हर्नमेंट पे करू राहिलं त्या ठिकाणी. प्लस याचा अजून एक फायदा असा आहे, आफ्टर इंटर्नशिप म्हणजे जेव्हा हे पूर्ण होऊन जाईल याचा कोर्स इंटर्नशिप, त्यावेळेस त्याला फक्त डॉक्टर पदवी नाही लागणार, तर त्याला लेफ्टनंट नावाची पदवीसुद्धा लागणार. ही पदवी फार लोकांना इथं लेफ्टनंटचं स्पेलिंगसुद्धा येत नाही, ही परिस्थिती आपल्याकडं. पण आमचा क्लास जो आहे पसादान सायन्स अकॅडमी, इथं फक्त फी नाही घेतल्या जात, तर या सर्व गोष्टींची मार्गदर्शन केलं जातं. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे शिकवल्या जातात. हे झालं बी फार्मसी, डी फार्मसी आणि नीट. तर तुम्ही BHMS करू शकतात. त्याच्यानंतर BAMS, सध्याला गव्हर्नमेंट पण त्याला जास्त चालना देते. आयुर्वेदा, चरक हे तुम्हाला माहितीच असणार आहे, संस्कृतमधून आहे. तुमचा हा फायदा इथं असा आहे, स्वामी महाराज आहेत किंवा बाकीचे जे आता महाराजांची पदवी घेऊ राहिले किंवा शिक्षण घेऊ राहिले, ह्या गोष्टीने थोडंसं संस्कृत असेल किंवा अध्यात्म आहे, महत्त्वाचं आहे अध्यात्म. अध्यात्म तुम्हाला शांत राहणं शिकवतो, तुम्हाला संयम जे आहे म्हणजे जे मत्सर वगैरे जे आहे, द्वेष आहे, हे सगळं शून्य करतो. आणि त्यामुळं तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आपण एकाग्रता म्हणतो, एकाग्रता वाढली तर ते आता भरपूर जण म्हणतात 10 तास अभ्यास करा आणि 12 तास का, काही गरज नाही आहे. 1 तास अभ्यास करा, परंतु तल्लीन मग्न होऊन अभ्यास करा. हे जे आहे, जर तुम्ही तसा अभ्यास केला तर मला 100% माहिती आहे, हे जितके पण लहान लहान मुलं आहेत
तर भविष्यामध्ये एका चांगल्या पोस्ट आणि पोझिशनवरती असेल, ते पण संस्कारासोबत, आहे की नाही. आजकाल आपण पाहतो की लहान लहान मुलं आहेत, आता हे बोलावं नाही पण हे तुम्हाला माहिती आहे की टुकारकी ह्या साईडला भरकटत चाललेलं आहेत. यांनी आ म्हटलं का हे कारे म्हणतो, आरे कारे चाललेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी जर मी इथं आलोय ना, मी जेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला हे सगळं परिसर दाखवला तर एकदम शांतता वाटली. आणि जेव्हा आम्ही खाली गेलो तळघरात तर खूप छान वाटलं, खूप छान. आणि मला असं वाटतं तुम्ही ह्या पॅसेजमध्ये आल्यानंतर 2 गोष्टी चांगल्याच शिकून जाणार तुम्ही, है ना. असं आहे. मी तर काय आता आजपासून तर मी एक सदस्य म्हणूनच काम करेल आणि जेव्हा पण संधी भेटेल तर मी सहपरिवार येण्याचा प्रयत्न करेल. ओके. आणि मला तर हेच म्हणायचं आहे, म्हणजे आत्तापासूनच सुरुवात करा, पण 8वी नंतर जास्त भर द्या अभ्यासावरती. वेगवेगळे क्षेत्र आहे, फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल इतके क्षेत्र नाही आहे. आता माझी एक विद्यार्थिनी आहे सर, ती MSc फॉरेन्सिक सायन्स झाली. म्हणजे पूर्ण आता माझ्या 12 वर्षाच्या करिअरमध्ये फॉरेन्सिक सायन्स, तुम्ही CID वगैरे सिरियल पाहिली असेल, थोडंफार पाहतात मुलं, तर CID मध्ये साळुंके नावाचं एक कॅरेक्टर आहे, तर ते है ना तारिका, तर ते फॉरेन्सिक सायन्स आहे. म्हणजे एखादं मर्डर वगैरे झालं है ना, हां हां तर तशी माझी एक विद्यार्थिनी आहे, सध्याला ती मुंबईला गेलेली ट्रेनिंगसाठी. आणि ती आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, म्हणजे एखाद्या ठिकाणी काही मर्डर वगैरे झालं किंवा क्राईम झाला तर त्या ठिकाणी एक आहे ना फिरती जी फॉरेन्सिक व्हॅन येत असते, तिची 21 दिवसाची ट्रेनिंग असते. आणि माझ्या करिअरमध्ये पूर्ण शेवगाव तालुक्यामध्ये ती एकमेव विद्यार्थिनी आहे जी MSc फॉरेन्सिक सायन्स झाली आणि आता सध्याला ती ट्रेनिंगमध्ये आहे. म्हणजे बाकी 12 वर्षात कोणाचे रिझल्ट्स नाही आहेत त्या लेवलला, असं आहे. आता ओशनोग्राफी पण आहे. ओशनोग्राफी म्हणजे समुद्राचा अभ्यास करणे. आपल्या इकडच्या मुलांना ते पण नाही माहिती आहे. NGO आहे गोव्याला, त्याची ट्रेनिंग दिली जाते 2 वर्षाची आणि तुम्ही तिकडं पण जाऊ शकतात, बरोबर. त्यानंतर व्हेटरनरी डॉक्टर म्हणून फार कमी लोक काम करतात. BVSC आपण त्याला म्हणून राहिलो, गव्हर्नमेंटचे, त्याला पॅकेज पण चांगले आहेत. परंतु आता कसं आहे, आपण इतकं शिकू राहिलो आणि गुरंढोरांकडे कुठं वळणार आहे, कोंबड्यांकडे कुठं वळणार आहे, असं जे न्यूनगंड आहे किंवा कमी लेखल्या जातं त्या फील्डला, तर ते पण कमी लेखणं योग्य नाही आहे. कारण शेतकरी जिवंत राहिला, शेतकरीमधले जे आपण बोलतो आहे ते जे गुरंढोरं जिवंत राहिले तर आपण जिवंत राहणार आहोत. तर ह्या गोष्टीकडे पण आपण वळलं पाहिजे. अनेक गोष्टी सांगण्यासाठी मी तर तसं रात्रभरपर्यंत काही गोष्टी सांगू शकतो, परंतु वेळेचं बंधन आहे. तुमचं पण पाठ आहे आता, है ना. आणि यापुढे नंतर आलो ना तर अजून सविस्तर आपण चर्चा करूयात. होप तुम्हाला आत्ता मी थोड्या 2 गोष्टी सांगायचा प्रयत्न केला, ते तुम्हाला आवडलं असेल. पण अजून डिटेलिंगमध्ये आपण बघूयात आणि मुलांच्या बौद्धिक पातळी हिशोबानेच शिकूयात आपण. सध्याला आता एकच दिवस भेटला होता म्हणून म्हटलं सगळंच सांगावं थोडं थोडं, नंतर आपण वर्गवारी आपण शिकूयात. हो, तर मी तर मुळात श्रीरामपूरचाच आहे, स्वप्ननगरीचा. परंतु व्यवसाय संदर्भात मी शिफ्ट झालो शेवगावमध्ये आणि खंडोबा मैदानमध्ये मी राहिला आहे. 12 वर्षापासून आपण क्लासेस रन करतो, 11वी 12वीचे. याच्यासोबत CET नीट JEE ह्याचे सेपरेट वर्ग आपण जे कमी फीमध्ये आपण हे अरेंज करतो. 11वी 12वी मुलांनाच आपण गायडन्स करतो, कारण मला असं वाटतं ते त्यांचं टर्निंग पॉईंट असतो आणि तिथं त्यांना जास्त गरज आहे. 10वीपर्यंत तर आपल्यासारखे जे आहेत हे गायडन्स करतातच, आणि 11वी 12वीला आल्यानंतर त्यांना कारण एका व्यवसायाकडे वळायचं असतं, कारण मुलांना आजची ती गरजच आहे ना. कारण आता मागच्या वेळेस जर पाहिलं तर 26 लाख लोकांनी फॉर्म भरले होते 12वीचे. आपल्या वेळेस किंवा आमच्या वेळेस तितकी कॉम्पिटिशन नव्हती. आज कॉम्पिटिशन फार वाढलेली आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जगायचं असेल तर मला असं वाटतं 11वी 12वीला प्रॉपर गायडन्स असलं तर तुमचे जे काय आहे व्यवसाय निश्चित होतील. कारण कसं आहे, हो, संस्कारासोबत थोडंफार पैसे पाणी पण महत्त्वाचे असतात आणि ते जर व्यवसाय चांगला असला तर तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी 2 गोष्टी शिकवल्या जातील किंवा तुम्ही शिकतील. त्याच्यासाठी 11वी 12वीचं मार्गदर्शन आम्ही करतो. हो, हां, आता ती फील्ड तर माझी नाही आहे, कारण मी 11वी पासून सायन्सला शिकलो.
पण कॉमर्स जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्या हिशोबाने जे तुम्ही CA बनतात ते फार चांगलं आहे, किंवा जे मॅनेजमेंट वगैरे असतं, किंवा हॉटेल मॅनेजमेंट आपण बोलतो, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ते पण खूप चांगलं आहे. म्हणजे असं नाही आहे का सायन्स घेतलं म्हणूनच करिअर बांधतात. प्रत्येक फील्ड, प्रत्येक स्ट्रीमची त्याची तितकी व्हॅल्यू आहे. मग ते आर्ट, आता माझा क्लासमेट आहे सूरज आगे, तो XPS तुम्हाला माहीत असं ना, आगे म्हणजे जय बाबा संपादक जे आहेत, हो हो, तर तो माझा विद्यार्थी, तो माझा क्लासमेट आहे, सॉरी हा मित्र आहे असं. तर तो PSI आहे. तर आम्ही SY पर्यंत सोबत होतो, 14वी पर्यंत. त्याच्यानंतर त्याच्या डोक्यातच होतं की मला काहीतरी क्लास 1 बनायचंच, म्हणून तो पुण्याला शिफ्ट झाला. पण पुण्याला जाताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा मोबाईल नेला नाही. आजकालचे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. हो, मोबाईल वापरू नये. ह्याच्याने काय होतं, आपल्या ब्रेनवरती चांगला तो बॅड इम्पॅक्ट जातो. आणि आपण काय होतं, काही पण झालं का, कोणाचा मेसेज आला, किती वेळ झाला. आजकाल आता पहिले लोक जे आहेत फक्त सूर्याला बघून वेळ सांगत होते. आजकाल मोबाईलच पाहिजे. घड्याळ असली तरी घड्याळात काही नाही कळत मुलांना, मोबाईलच पाहिजे. तर ह्या गोष्टी नाही असायला पाहिजे. त्यांनी त्या गोष्टी पाळल्या म्हणून कदाचित तो त्या लेवलला होता. आजही चांगल्या गोष्टी तो करतोच आहे असं. आणि मला त्याचा फार प्राऊड पण आहे की माझे मित्र जे आहेत ते अशी वाया नाही आहे, चांगल्याच लेवलला आहे असं. हां, नाही मोबाईल वापरूच नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसं तर कसं आहे, मोबाईल चांगल्या हेतूनी पण वापरता येतो, परंतु काय असतं, आजची जनरेशन जी आहे ते चांगलं सोडून दुसऱ्याच गोष्टी करतात. त्यापेक्षा मोबाईल न वापरणे हे योग्य पर्याय असं. मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली स्वामी महाराजांनी, इतर सर्वांनी मला ऐकलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.